हॉटेलसारखी दाटसर आणि लाल रंगाची झटपट आणि चवदार चीज बटर पावभाजी रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तयार करूयात. हाय, मी नीलम. माझ्या नीलम रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर आपण आजची रेसिपी पाहूयात. चीज बटर पावभाजी रेसिपी. कुकरमध्ये बटाटे, फ्लॉवर, वाटाणे आणि बीटचे तुकडे, थोडे पाणी व किंचित मीठ घालून 3 ते 4 शिट्ट्या काढून भाज्या मऊ शिजून घेऊयात. भाज्या शिजल्यावर पोटॅटो मॅशरच्या मदतीने गरम असतानाच चांगल्या मॅश करून घेऊया. एका कढईत 2 चमचे तेल घेऊन मोहरी, जिरं व कढीपत्त्याची फोडणी देऊन त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परतून घेऊयात. आलं लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ ॲड करून 1 मिनिट परतून घेऊयात. त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड करून व टोमॅटो प्युरी घालून मसाला चांगला शिजवून घेऊया. शिमला मिरची शिजल्यावर हळद, हिंग पावडर, गरम मसाला, धनेपूड, पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर, लाल मिसळलेली चटणी घालून मसाले चांगले परतून घेऊयात. कसुरी मेथी हातावर मॅश करून ॲड करून घेऊयात. यामध्ये उकडलेल्या व मॅश केलेल्या भाज्या ॲड करून सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घेऊयात. भाजी खूप घट्ट वाटल्यास त्यात थोडे कोमट पाणी ॲड करून घेऊयात. भाजीला मंद आचेवर 5 मिनिटे उकळून शेवटी वरून भरपूर कोथिंबीर व बटर घालून अशा प्रकारे गरमागरम भाजी झालेली आहे तयार. तव्यावर बटर व पावभाजी मसाला घालून लादी पाव मधोमध कापून तव्यावर दोन्ही बाजूंनी छान मऊ किंवा कुरकुरीत पाव शेकून घेऊयात. गरमागरम पावभाजी एका प्लेटमध्ये काढून चीज भाजीवर खिसून त्यावर बटर व बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात. अशा प्रकारे तयार झालेले आहे चीज बटर पावभाजी रेसिपी. आजची चीज बटर पावभाजी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटूया आपण अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.